येशूले वधस्तंभावर चढवतात. येशूची मजाक केल्यावर सैनिकांना त्याले वधस्तंभावर चढवण्यासाठी घेऊन गेले. त्यानं त्या वधस्तंभाले त्याच्याच खांद्यावर दिले ज्यावर तो मरणार होता. तेव्हा सैनिक येशूले त्या ठिकाणी घेऊन आले ज्याले कवटी म्हटल्या जाते. त्याने येशूच्या हातामध्ये आणि पायामध्ये वधस्तंभावर किडे ठोकले. पण येशूने म्हटलं, हे देव बाप्पा, यायले क्षमा कर, काऊन की यायले मालूम नाही आहे की हे काय करत आहे. त्याने एका पाटीले पण त्याच्या डोक्यावर लावली ज्यावर लिहिलेलं होतं, यहुदी लोकांचा राजा. पिलातुसने त्याला हेच लिहिण्यासाठी सांगितले होते. सैनिकांना येशूच्या कपड्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या. जेव्हा त्यानं असं केलं तेव्हा त्यानं त्या भविष्यवाणीले पूर्ण केलं ज्यामध्ये असं लिहिलेलं होतं, त्यानं माझ्या कपड्याले वाटून घेतले आणि माझ्या कपड्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या. तर ती 2 डाकू पण होते ज्याले सैनिकांना त्याच वाक्ती वधस्तंभावर चढवले होते. सैनिकांना त्याले येशूच्या आजूबाजूने चढवले होते. त्यातून एका डाकूने येशूची मजाक केली, पण दुसऱ्याने म्हटलं, काय तू भेट नाही की देव तुला दंड देईन? आपण खूप साऱ्या बेकार कामामुळे दोषी आहो, पण हा माणूस निर्दोष आहे. मग त्याने येशूले म्हटलं, जेव्हा तू तुझ्या राज्यात जाशील तेव्हा कृपा करून मायाली पण आठवण करजो. तेव्हा येशूने उत्तर दिलं, आजच तू मायासोबत स्वर्ग लोकात असणार. यहुदी पुढाऱ्यानं आणि गर्दीतल्या लोकांना येशूची मजाक केली. त्यानं त्याले म्हटलं, जर तू देवाचा पोरगा आहेस तर वधस्तंभावरून खाली उतर आणि स्वतःले वाचव, तेव्हा आम्ही तुझ्यावर विश्वास करणार. तेव्हा त्या सगळ्या देशातल्या अभयात पूर्ण अंधार झाला. जरी ते दिवसाची मध्यवेळ होती, दुपारच्या वेळी काळोख झाला होता आणि 3 घंटे असंच राहिले. तेव्हा येशूने मोठ्याने ओरडून म्हटलं, पूर्ण झाले. हे बाप्पा, मी आपली आत्मा तुझ्या हाती सोपवतो. तेव्हा त्याने आपले डोके खाली वाकवले आणि प्राण सोडून दिले. जेव्हा तो मेला तेव्हा मोठा भूकंप झाला. तो मोठा पडदा जो देवाच्या उपस्थितीपासून लोकायले अलग करत होता, वरून खाली फाटून 2 भाग झाला. आपल्या मरणाद्वारे येशूने लोकांसाठी देवाच्या पाशी येण्याचा रस्ता मोकळा केला. जेव्हा येशूच्या देखरेखसाठी सैनिक होते, त्यानं जे काही झाले होते ते सगळे पाहिले आणि म्हटलं, खरोखर हा माणूस निर्दोष होता, हा देवाचा पोरगा आहे. तेव्हा योसेफ आणि निकोदिमुस नावाचे 2 यहुदी पुढारी आले. ते ह्या विश्वास करत होते की येशू मसीह आहे. त्यानं पिलातुसले येशूचे शरीर मागितले. तेव्हा त्यानं त्याच्या शरीराले कपड्यात झाकले. तेव्हा ते त्याले गोट्यामध्ये खोदलेल्या एका कबरेमध्ये घेऊन गेले आणि त्याच्यामध्ये ठेवून दिले. तेव्हा त्यानं त्या कबरेच्या दरवाजावर एक मोठा गोल गोटा ठेवून तो दरवाजा बंद केला.